कधी तुमच्या सोबत असं घडलंय का की तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या एवढाच पगार घेणाऱ्या मित्राला 10.5% व्याजदराने पर्सनल लोन मिळाले आणि तुम्हाला मात्र त्याच लोनसाठी 12% व्याज द्यावं लागलं? एकाच कंपनीमध्ये एकाच पगारावर हा भेदभाव का होतो माहितीये? यामागे फक्त तुमच्या सिबिल स्कोर कारणीभूत नसतो, तर सर्वात महत्त्वाचा फॅक्टर असतो तुम्ही काम करत असलेल्या कंपनीची बँक कॅटेगरी. बँका प्रत्येक कंपनीला त्याच्या अंतर्गत नियमानुसार ए, बी, सी किंवा डी अशा कॅटेगरीमध्ये टाकतात. समजा तुमची कंपनी एका बँकेत डी कॅटेगरीत असेल तर तिथे तुम्हाला जास्त व्याजदर लागू शकतो आणि तीच कंपनी दुसऱ्या बँकेत बी कॅटेगरीत असू शकते, तिथे तुम्हाला सहज कमी व्याजदरात लोन मिळू शकतं. हा 1.5%चा फरक वरवर छोटा वाटत असला तरी मोठ्या रकमेवर हाच फरक तुमचे लाखो रुपये वाचू शकतो. म्हणूनच लोन घेताना कधीही फक्त एकाच बँकेवर अवलंबून राहू नका. वेगवेगळ्या बँकेचे रेट्स कम्पेअर करा, तुमच्या कंपनीची कॅटेगरी चेक करा आणि मगच योग्य निर्णय घ्या. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या पेजला आताच फॉलो करा. धन्यवाद.